आणि कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि ऑफिस बेरर्सान सगळ्यांनी मेळून डिसाईड केला की हे जे रेजिग्नेशन आसा फ्रॉम द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट आणि मेंबरशीप फाउंडर मेंबरशीप पार्टी एक्सेप्ट करता. सकाळी जेन्ना मनोज परबान अनाउन्स केले की तो पार्टी प्रेसिडेंट रिजायन जाता आणि फाउंडर मेंबर रिजायन जाता आणि ॲक्टिव्ह पॉलिटिक्स क्विट करता म्हणून, त्याच्यानंतर जे प्रेस कॉन्फरन्साक आमी बसलेले आमी इमोशनल जाले आणि थोड्यो गजाली आसले प्रेस कॉन्फरन्साक सांगपाच्यो त्यो उरल्यो आणि त्याच्यानंतर खूबशे विचार आउट झाले की जे आयज सकाळी जाला ते एक ड्रामा म्हणून, नाजाल्यार एक नाटक म्हणून, नाजाल्यार एक प्रँक म्हणून. सो सगळ्यांक सांगपाक आनी ऑफिशियली हेजे फुडें कितें जालां तें सांगपाक आमी आयज मिटींग घेतली. ऑफिस बेरर्स आनी कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेळ्ळे आनी आमची मिटींग जावन आमी जे डिसिजन आसा जे तुमच्या मार्फत आमी सगळे जे आमचे रेव्होल्युशनीज आसा सगळे बाकीचे जे गोंयकार आहा तांकां सांगपाक आमी आयज तुमच्या मुखार येयल्ल्या. मनोज परबान ऑफिशियली रेजिग्नेशन लेटर आयज आमकां दिल्लें आहा. पार्टी कडेन ते पावल्ले आसा, जनरल सेक्रेटरीक ते एड्रेस केल्ले आहा आनी त्या रेजिग्नेशनान तेणी सगळें बरयलां जे तेणी सकाळी आउट केल्ले. आनी कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी आनी ऑफिस बेरर्सान सगळ्यांनी मेळून डिसाईड केला की हे जे रेजिग्नेशन आसा फ्रॉम द पोस्ट ऑफ प्रेसिडेंट आनी मेंबरशीप फाउंडर मेंबरशीप पार्टी एक्सेप्ट करता आनी तेजे रेजिग्नेशन लेटर पार्टी एक्सेप्ट करता आनी तेजो जो डिसिजन आसा तेका आमी मान दिता, रिस्पेक्ट दिता. परत एकदा सांगता, हो ड्रामा नासलो, हो एक प्रँक नासलो जशें की थोडे न्यूज आउट जाल्ले की अशें केला म्हणून आमी, मात तशें कांय ना. ऑफिशियली रेजिग्नेशन लेटर आउट केला मनोज परब फ्रॉम द टुडे डेट म्हणजे 21 तारखेच्यान 21 मे 2024 पार्टीचो प्रेसिडेंट ना आनी पार्टीचो फाउंडर मेंबर म्हणून ना. आनी कमिटीन हेवूय डिसिजन केला जे जे कमिटीनी मनोज परब मेंबर म्हणून आसलो ते कमिटीनी तो आतां नासचे ना, बिकॉज तो मेंबरूच ना, पार्टीच्यान रिजायन जाला म्हणून. सो हेजेर आमी जेन्ना पळयले आनी रिजन्स तेणी ऑलरेडी आउट केल्लेले आसा, मात थोड्यांक दिसतलें की हे रेजिग्नेशन इमिजिएट आसा म्हणून, मात इमिजिएट ना. स्पेशली जेन्ना आमी ऑफिस बेरर्स हांगा बसला ते फाटले 2 म्हयने रेजिग्नेशन तो दिवपाक सोदतालो, आमकां सांगतालो की तो रिजायन जाता, आपले कडेन जायना.